आज आष्टी उपसा सिंचन योजना क्रमांक 3 अंतर्गत चिंपोरा ते खुंटेपळ या पाईपलाईनच्या कामाच्या पाहणीसाठी आणि बोगद्याच्या कामाच्या शुभारंभासाठी मंचावर उपस्थित या राज्याचे मुख्यमंत्री, जे मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदा बीड जिल्ह्यात आज पाऊल ठेवत आहेत, ते बीड जिल्ह्याला पाणी देण्यासाठी पाऊल ठेवत आहेत, देवेंद्रजी फडणवीस. मंचावर उपस्थित जलसंपदा मंत्री, ज्यांच्या खात्याने या कार्यक्रमाला इथे रूप दिलेलं आहे, ते आमच्या शेजारच्या जिल्ह्याचे, ज्यांचे 3 पिढ्याचे अत्यंत चांगले ऋणानुबंध आमचे आहेत, ते राधाकृष्ण विखे पाटील. मंचावर उपस्थित माझ्या निवडणुकीमध्ये ज्यांनी मला पराभूत केले आणि निवडून आले, ते बजरंग बाप्पा. या जिल्ह्याचे आमदार, ज्यांना 2009 मध्ये पहिल्यांदा गुलाल लागला, तो भारतीय जनता पार्टीतूनच लागला आणि आता 2024 मध्ये परत आमदार म्हणून निवडून आले, ते ज्यांनी ही सभा आयोजित करण्यामध्ये मोठा लोकांचा संग्रह करण्यामध्ये योगदान दिलंय आणि प्रचंड उत्साहाने लोक टाळ्या वाजवत आहेत. राष्ट्रवादीचा खासदार निवडून आला म्हणलं तरी भाजपच्या आमदारांच्या टाळ्या जास्त वाजल्या आहेत, ते आदरणीय सुरेश अण्णा धस. मंचावर उपस्थित आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक, अनेक वर्ष ज्यांचा संबंध आमच्या परिवाराशी आहे आणि पहिल्यांदा लोकसभा निवडणूक त्यांनी सुद्धा इथून लढली, ते आदरणीय प्रकाशदादा सोळंके. मंचावर उपस्थित माझे सहकारी आमदार नमिता मुंदडा, आताच नवनिर्वाचित आमदार गेवराईचे विजयराजे पंडित आणि बीडचे आमदार संदीप क्षीरसागर. बघा देवेंद्रजी, तुम्ही बघताय ना तुम्ही. आणि मंचावर उपस्थित माजी आमदार, 3 वेळा राहिले का धोंडे साहेब? 3 वेळा झालेत का आमदार? 4 वेळा. भीमरावजी धोंडे साहेब माझ्या वडिलांचे अत्यंत चांगले मित्र आणि आपल्या भाजपचे आमदार राहिले देवेंद्रजी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा. मंचावर उपस्थित अपक्ष म्हणून निवडून आले होते, युतीच्या शासनामध्ये आमदार राहिलेले साहेबरावजी दळीकर. मंचावर उपस्थित आमच्या शासनात आमचे मुख्यमंत्री जेव्हा देवेंद्रजी होते तेव्हा गेवराईचे आमदार राहिले लक्ष्मण पवार. मंचावर उपस्थित जलसंपदाचे सचिव दिलीप कपूरजी, आयुक्त गावडेजी, पाठकजी, जिल्हाधिकारी आमचे आणि आदित्य जेवडे CEO, समीर काझी अध्यक्ष वक्फ बोर्डाचे, आमचे भाजपाचे जिल्ह्याचे अध्यक्ष शंकर देशमुख आणि मंचावर उपस्थित सर्व इतर मान्यवर. या सभेला मोठ्या संख्येने आलेले सर्व शेतकरी बांधव, वडीलधारी मंडळी, तेवढ्याच मोठ्या संख्येने, त्याहूनही अधिक संख्येने आलेल्या आमच्या लाडक्या बहिणी, देवेंद्रजी या सगळ्या तुमच्या लाडक्या बहिणी आहेत. आणि अत्यंत जोरात घोषणाबाजी करून या कार्यक्रमाचा उत्साह वाढवत असलेले देवेंद्रजी, आपल्याला बाहुबली म्हणून संबोधित करणारे हे सर्व युवा बांधव. देवेंद्रजी, एक किस्सा आठवला मला की आपण जेव्हा मुख्यमंत्री म्हणून ते तुम्हाला बाहुबली म्हणतात, खरं तर तुम्ही आमच्यापेक्षा ज्येष्ठ आहात, नेते आहात आणि आम्ही ज्या कॅबिनेट मध्ये काम करतो त्याचे तुम्ही प्रमुख आहात. तुमच्याविषयी आदर भावच नेहमी येतो, पण आज ममत्व भाव येतोय.
कारण ते तुम्हाला बाहुबली म्हणत आहेत, काही वर्षापूर्वी मला शिवगामिनी म्हणत होते. तर शिवगामिनी बाहुबलीची आई आहे आणि त्याच्यामुळे मला आज तुम्हाला बघताना वेगळाच भाव आला. शिवगामीचं वाक्य असतं, सुरेश अण्णा धस कुठे गेले, जसं तुम्ही पिक्चरचे डायलॉग म्हणता, आम्ही पण पिक्चरचे डायलॉग म्हणतो. शिवगामीचं वाक्य असतं, मेरा वचन ही है मेरा शासन. आणि जे जाहीर वचन सुरेश धसांना मी दिले तेच माझं शासन आहे. ही गोपीनाथ मुंडेची लेख आहे. बोलणं एक आणि करणं एक आहे, माझ्या रक्तात नाही. आज हा कार्यक्रम सुरेश धसांनी आवर्जून उल्लेख केला. काय उल्लेख केला? 2003 मधला उल्लेख केला. 2003. देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महोदय, आपण कदाचित ज्यांना लहानपणापासून पाहत आलात ते प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडेंचा किस्सा सुरेश धस अण्णांनी सांगितला. अण्णा, मी पण तुम्हाला म्हणते बरं का अण्णा, तुम्ही ताईसाहेब म्हणत नाही, जशा तसंच आहे आपलं प्रेमाचं नातं. इज्जत आम्ही देतो, पण मला आज आनंद वाटला की 2003 चा उल्लेख झाला. आदरणीय मुख्यमंत्री महोदय,